पुस्तकामध्ये वाचवा. This gives a new insight on how to manage things when you are a teacher and how to maintain discipline in students. So really blessed with your book, sir. आवड काय for मुलींना शुभेच्छा करा for good health, good आयुष्य and create more and more students. Though you are a retired teacher now, still you are not tired. So create more and more students. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर लेखिका आणि लोकमतच्या पुरवणी संपादक सौ पूर्वाताई ग्रामोपाध्ये यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले सगळं वाचक वर्ग. मानवेकर सरांचं सदर आमच्या लोकमतच्या सारांश पुरवणीत आम्ही सुरू केलं. गेल्या वर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये ते सुरू झालं आणि सरांचा शिस्तबद्धपणा मला त्याच्यातून दिसून येत होता. अगदी वेळच्या वेळी सर लेख पाठवायचे बुधवारी. त्याच्याबरोबर काही मला ठराविक सूचना असायच्या की हे असं असं घे, खूप मोठा झाला असेल तरी हा सगळा भाग त्याच्यात येऊ दे. आणि लेख वाचल्यानंतरच मला कळायचं की हे सगळं यायला हवं. आणि अगदी सरांचा लेख आल्या मी आधी माहिती म्हणून मी तो वाचून काढायचे, म्हणजे छापून हा नंतरचा भाग झाला. पण त्याच्यातून मला स्वतःला काही गोष्टी शिकायला मिळत होत्या. काही लेख मी वाचल्यानंतर मला असं वाटायचं की हा लेख कुणासाठी उपयोगी आहे. माझ्या परिवारामध्ये लहान मुलं कोण आहेत किंवा पालक आहेत, शिक्षक पैकी कोणी असतील किंवा शिक्षक जे ओळखीचे, त्यांना मी पाठवायचे की हे तुम्ही वाचा, हे फार उपयोगी आहे. मग माझ्या मुलीला मी पाठवायचे, माझा नातू 4 वर्षात 4थीत आहे, तर त्याला त्याचा उपयोग होईल, ह्या काही गोष्टी तू त्याच्याकडनं करून घे, असं करून मी तिला ते लेख पाठवायचे. सरांचा लेख मी स्वतः याच्यासाठी वाचायचे की मला पण त्याच्यातून खूप काही शिकायला मिळायचं की काही गोष्टी आपण सहज घेतो. काही वेळा आपण पालक असून मुलांशी खोटं बोलतो, अरे सांग मी नाहीये घरात, पण आपण हा विचार करत नाही की त्याचा मुलांवर काय परिणाम होईल. तशा काही सारी गोष्टी की एक पालक म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून आपण काय गोष्टींचं भान राखायला हवं, या गोष्टी शिकता आल्या. आणि त्यांनी मुलांसाठी इतके छान उपक्रम राबवले शाळेमध्ये की वाचताना त्याचं किती साधी गोष्ट आहे, पण त्याच्यातून मुलं किती गोष्टी शिकतायत. अगदी त्यांनी एक स्पर्धा घेतली होती, रुमालाची घडी घालायची किंवा टॉवेलची घडी घालायची. त्यांनी असं म्हटलं त्या लेखामध्ये की माझं असं झालं, खूप लोक हसले, ही काही स्पर्धा आहे का, पण खरंच त्याच्यासाठी सुद्धा एक व्यवस्थितपणा लागतो अंगामध्ये. ती घडी घालणं हे सुद्धा एक कौशल्य आहे, हे आपण त्याच्यातून शिकतो. त्याच्यानंतर त्यांनी बरेचसे उपक्रम खूप चांगले राबवले. एकतर शिक्षकांसाठी त्यांनी पुस्तक विषय
धन्यवाद पूर्वताई. आणि मित्रांनो, एक सुंदर कोट आहे पुस्तकाच्या अगदी मलपृष्ठावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तुमच्याजवळ जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. आणि मुळात हे पुस्तक तसं आहे. म्हणून तर पुन्हा एकदा आठवण करून देतो, मूळ किंमत 300 रुपये आहे, परंतु जर तुमच्याजवळ इथे 2 आहे तर 200 रुपये असतील तर हे पुस्तक अवश्य आजच विकत घ्या. सवलतीच्या दरामध्ये आज 200 रुपयामध्ये उपलब्ध आहे, अन्यथा याची किंमत 300 रुपये आहे. आणि यानंतर जास्त वेळ न घेता आदरणीय नारायण नाईक सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अगदी 2 मिनिटात सरांना शुभेच्छा द्या. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्यामध्ये सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ असे आहेत. त्यापैकी पौर्णिमा ताई आहे, आमचे प्राध्यापक अनिल सामंत सर आहे, आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयाचे जेथे तपासणारे डॉक्टर राजेश करतो पण आहेत. इतर सगळे मान्यवर, सगळ्यांची नावं घेत बसत नाही. 2 मिनिटं आणि काहीतरी विषय मान किंवा शुभेच्छा दे. या सभागृहामध्ये स्थापनेपासून आजपर्यंत अनेक तऱ्हेचे कार्यक्रम झाले, पण आजचा हा जो कार्यक्रम आहे तो शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे. प्रेक्षकामध्ये जवळजवळ 100% शिक्षण क्षेत्राशी निगडीत आता विद्यमान असलेले अनेक जण रिटायर्ड शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका आहेत, अनेक मॅनेजमेंटचे पदाधिकारी आहेत. व्यासपीठावर तशाच प्रकारचे सगळे जण क्षेत्रात शिक्षण क्षेत्र हे सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य क्षेत्र आहे. इतर सगळ्या क्षेत्राला मनुष्यबळ पुरवणारं हे एकमेव शिक्षण क्षेत्र आहे. आणि अशा शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना अनेक जण आम्ही रिटायर्ड झालो, परंतु आता सांगितल्याप्रमाणे our Madrekar sir is retired, but he is not tired. कारण त्याला आणखी काम करायचं आहे. आणि आता हे पुस्तक तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये पडलेलं आहे. उपक्रमाद्वारे शिक्षण हे पाककलेचं पुस्तक नाही आहे. या पुस्तकाला कधीही मरण नाही आहे, कारण शिक्षण क्षेत्र हे सदोदित चालणारं असं शिक्षण क्षेत्र आहे. अनेक वेळा शिक्षकांना अनेक तऱ्हेचे प्रॉब्लेम येतात. त्यावेळी त्यांनी जर हे पुस्तक उघडलं तर आपला फायदा आहे. ज्या प्राध्यापकाने त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात शिक्षक म्हणून केली, कालांतराने ते मुख्याध्यापक झाले, कालांतराने ते प्राचार्य झाले, आणि आता ते शिक्षण तज्ञ आहेत. आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये भरारी घेतलेली असलेले व्यक्तिमत्व, आणि एवढं करून सुद्धा हा जो हार आहे, हार या विविध फुलांना एकत्र कुणी ठेवण्याच्या धाग्याने, तो धागा आपल्याला दिसत नाही, आपल्याला फुलं दिसतात. सातत्याने 35 वर्ष साहित्य संगमाचा हा उपक्रम, जवळजवळ 427 कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. 35 वर्ष हे एरा गबाळाचं काम नव्हे. सातत्याने स्लो अँड स्टेडी बिझनेस. कुठेही सुरुवातीला त्यांची कुठेही प्रसिद्धी नव्हती, परंतु नित्यनेमाने कार्यक्रम व्हायचे, आणि ते करण्यामागे या धाग्यासारखं उत्कृष्ट काम आपल्या प्राध्यापक मांजरेकरांच्या हस्ते घडलेलं आहे. आपल्या गावाची भगवती सप्तेश्वर या गावाचे सगळ्या देवदेवता यांच्या चरणी माझं मागणं आहे की आपल्या मांजरेकर सरांना चांगलं आयुरारोग्य मिळो, आणि त्यांच्या हातून येणाऱ्या कालखंडामध्ये शिक्षण क्षेत्राला आवश्यक असणारी अशी पुस्तके लिखित हो, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो.
पालकांसाठी एक गोष्ट आहे. अनेक वेळा आज जर आपण एक बाजू बघितली तर भारताची किंवा गोव्याची जवळजवळ 100% साक्षरता आहे. पण त्याचबरोबर तुम्ही ज्या गावामध्ये वाड्यामध्ये घरामध्ये राहता त्या वाड्याच्या एखाद्या अडगळीत वाटेने चालायला चला, दारूच्या बाटल्याचा खस तुम्हाला दिसेल. अलीकडच्या काळामध्ये ड्रग्स सारख्या व्यसनाने गाव सुद्धा पोखरलेले आहे. पालक म्हणून आपली इष्ट मोठी आहे, संस्था चालक म्हणून आपले सुद्धा मोठं कर्तव्य आहे. कारण शिक्षक आहे, मगाशी पौर्णिमा ताईने थोड्या वेळामध्ये संपूर्ण पुस्तक कंक्लुजन करून टाकलं. उत्कृष्ट काम ही अनुभवी आहे, तिने अनेक उपक्रम राबवलेले आहेत. मी सांगतोय काय तर या पुस्तकाचं नाव आहे उपक्रमाद्वारे शिक्षण. पालकांनी ज्याच्याकडे पीटीएच्या मीटिंग्स असतात, मुख्याध्यापकाला सब्जेक्ट टीचरला आग्रहाने सांगायचं की या पुस्तकामध्ये जे काही उपक्रम सांगितलेले आहेत ते तुम्ही एक्झिक्यूट करा. बोलाची कडी बोलाचा भाग घेऊन कोण तृप्त झाले. पुस्तक आहे लायब्ररीमध्ये ठेवलं, आलेल्या पाहुण्याला सांगितलं दिस इज माय लायब्ररी, माझी लायब्ररी म्हणून, आणि प्रत्येक पुस्तकामध्ये वाढलेले घर केलेलं आहे. असं होता नाही. या पुस्तकाचं ऍप्लिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. गजानन मांजरेकरांना शुभेच्छा देत असताना संस्था चालक, पालक आणि विद्यमान आता शिक्षण क्षेत्रामध्ये चालू असलेले शिक्षक यांच्या ठिकाणी विनंती आहे की हे पुस्तक लायब्ररीमध्ये ग्रंथालयामध्ये ठेवू नका, ते तुमच्या डोक्यात जाऊ दे. शिक्षक हा प्रत्येक वर्षी शिकवतो, जून पासून एप्रिल पर्यंत. कधी प्रिपरेशनचा विचार प्रिपरेशन अरे हा गेली 10 वर्षात शिकायला बाबा पाठ तसे नसतात. शिक्षक जो असतो ना तो आमच्या गजानन मांजरेकर सरांसारखा झाला पाहिजे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या संस्थेच्या वतीने मला सुद्धा हे व्यासपीठ लागलं, कारण आमचे माननीय अध्यक्ष रमाकांत भाई हे थोडेसे प्रकृती अस्वस्थतेमुळे इथे येऊ शकले नाही. मी फक्त उपस्थिती लावण्यासाठी म्हणून आलेलो, पण मांजरेकर सरांनी विनंती केली की आम्ही माझ्या आयुष्याची कारकीर्द तुमच्या संस्थेमध्ये सुरू केलेली, तुम्ही व्यासपीठावर बसा. संस्थेच्या वतीने बसलेलो, संस्थेच्या वतीने सुद्धा आमच्या सगळ्या पालकांची, शिक्षकांची, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची तुम्हाला भरभरून असं आशीर्वाद आहे. तो मागे बोलो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद सर. यानंतर सिंधुदुर्ग येथील नामवंत साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते श्री रघुवीर तथा भाई मंत्री यांना विनंती आहे की त्यांनी थोडक्यात आपल्या शुभेच्छा सरांना द्याव्या. आदरणीय व्यासपीठ, साहित्य संघ मांजरे पेठ यांचे सगळे पदाधिकारी आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्या आणि मांजरेकर सरावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मतदारसमोर बसलेल्या बंधू भगिनी, मांजरेकर सरांच्या परिचयाचे झाले ते जगनदेवी शताब्दीचे आहेत. शिवडेला आमचे 119 वर्षाचं ग्रंथालय आहे. त्यावेळी तिथे ते आले आणि आमच्यात मिसळले आणि आमच्याशी एकत्रित झाले. आणि त्या प्रेमामुळे आम्ही गोवा आणि सिंधुदुर्गाची बॉर्डर ओळखून घेतलो. उपक्रमाद्वारे शिक्षणाच्या त्यांनी पुस्तक लिहिलं. आता मी बघितलं सध्याच्या युगात थिअरी आणि प्रॅक्टिकल मिळतात. तर पुस्तकात जे वाचन असतं ते थिअरी आहे, पण त्याने जे उपक्रम राबवलेले ते प्रॅक्टिकल आहे. आणि थिअरी आणि प्रॅक्टिकल याचा जेव्हा संगम होतो तेव्हा प्रत्येक कार्यक्रम किंवा
पुणेकर सर तुम्ही असेल जे मला ते करायचे आहे तुमच्या हृदयात जी तळमळ आहे ती तळमळ याच्यातून दिसून येतो. हजारो लाखो शिक्षक रिटायर होतात परंतु अशा पुस्तकाकडे वळावं आणि त्यांचं लक्ष द्यावं हे आपले भाग्य आहे. प्रत्येक गोष्ट करण्यामागे तुम्ही जेव्हा ती करता तेव्हा जेव्हा आपण म्हणतो ना पेंडीच्या लेखापासून ओरडतो किंवा अंतर्मनात आवाज येतो तसा मांजरेकर सराच्या अंतर्मनात आवाज येतो. तुम्ही एवढे वर्ष शिक्षकाचे करताय का परंतु अजून तुमच्यासाठी पुष्कळ काम बाकी आहे. ते तुम्ही करत राहा. तुम्हाला परमेश्वर कमी ताकद नक्कीच नाही परंतु सगळ्यापेक्षा तुमची तळमळ अशीच वृत्ती हो आणि अशीच पुस्तकं लिहिण्याची तुम्हाला ओढ लागू एवढं मी परमेश्वर मागतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य जावो आणि ह्या सिंधुदुर्गा पलीकडे हे पुस्तक देण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतोय की आम्हाला मी तुमच्याकडे 100 पुस्तकं वगैरे घेईन आमच्या सगळं आणि 100 पुस्तकं सिंधुदुर्गात आणि आमच्या वेगवेगळ्या तालुक्यात सगळ्या शाळांना देईल की तुम्ही तिकडे पोहोचा. इथे तुम्ही गोव्याच्या सगळ्या त्याच्यामुळे तुम्ही ते कार्य करा. आम्ही सगळे रंगभूमीचे ग्रंथालयाचे जे पदाधिकारी सगळे आले आहोत ते आम्ही ते करू आणि अशीच पुस्तकं प्रकाशन हो आणि साहित्य संस्था बांधले त्यांचे जे कार्यक्रम आहेत त्याचे 27 उपक्रम झाले 40 वर्षात तसेच त्यांना आणखी कार्यक्रम करण्याचे आणि उपक्रम करण्याची परमेश्वर ताकद देऊ. एवढं जमून मी माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते शिक्षण खात्याचे उपसंचालक श्री मनोज सावयकर सर यांना. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आणि माझ्या समोर बसलेले सर्व मान्यवर सर्वांना नमस्कार. खूप उपयुक्त अशा एका पुस्तकाचं अनावरण या ठिकाणी होत आहे. उपक्रमातील शिक्षण. सर्वात आधी साहित्य संगम या संस्थेनं हा इथं खूप चांगला कार्यक्रम घडवून आणला म्हणजे एक अत्यंत महत्वाचं आणि सर्व शिक्षकांना उपयुक्त आणि केवळ शिक्षकांना नाही तर पालकांना सुद्धा उपयुक्त असं म्हटलं आपला. तर अशा एका पुस्तकात या उपक्रमातून शिक्षण 3-4 दिवसापूर्वी हे पुस्तक हातात पडलं सरांनी पाठवलं आणि हे वाचताना लक्षात आलं की अरे आपण गेली अनेक वर्ष शिक्षण म्हणून ज्या गोष्टीचा विचार करतो त्या गोष्टी अगदी सोप्या सहज भाषेतून सहज सोप्या शब्दातून आपल्याकडे या ठिकाणी ठेवलेल्या आहेत या पुस्तकाच्या माध्यमातून. 2023 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गोवा सरकारकडून सुरू झाली. SCRT या संस्थेतून त्याची आखणी सुरू झाली. आपले टास्क फोर्सचे अध्यक्ष आचार्य अनिल सामंत सर या ठिकाणी आहेत आणि ही आखणी करत असताना अनेक या सगळ्या गोष्टींचा उहापोह होत होता. म्हणजे त्याच्यामध्ये पाठांतराकडून आकलनाकडे जाताना जी वाटचाल आहे त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी त्याची आखणी, कृतीतून शिक्षण म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग या गोष्टीकडे, भूकंपट्टीकडून अनुभवातून शिक्षण या गोष्टीकडे जाताना मुलांना नेताना कोणकोणत्या गोष्टी झाल्या पाहिजे, वर्गामध्ये झाल्या पाहिजे, वर्गाबाहेर झाल्या पाहिजे या गोष्टींची आखणी सुरू झाली. शिक्षकांना योग्य ते मार्गदर्शन सुरू झालं. एकात्मिक शिक्षण असेल, व्यावसायिक कौशल्य आणि मग 6वीच्या वर्गापासून 10 बॅचलर्स डेज असावे असं एकूण ह्या धोरणामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पुस्तकी ज्ञान आणि वास्तव जगाशी संबंध याची जोडणी ही
कशा पद्धतीची असावी याचाही विचार या सगळ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये झालेला आहे. अनुभवातील शिक्षण आणि एकूणच सर्वांगीण विकास म्हणजे आपले भूतपूर्व राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं आहे की टीचर म्हणजे जो हे सगळं लर्निंग प्रोसेस जो आहे तो त्याचा एक बिंदू आहे, महत्वाचा स्टेक होल्डर आहे. तर तो कसा असावा, तो त्याचा रोल काय असावा, तर तो इज नॉट ओनली फॉर shaping the knowledge, but he should also he shall shape along with knowledge the character of an individual. म्हणजे विद्यार्थ्याचं चारित्र्य हे ज्ञानाबरोबर चारित्र्य या दोन्ही गोष्टींची सांगड त्या शिक्षकाला घालता आली पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीने आवश्यक असलेले वेगवेगळे उपक्रम हे कशा पद्धतीचे असावे या दृष्टिकोनातून या नवीन शैक्षणिक धोरणाची आखणी झालेली आपल्याला दिसते. पण या 3 दिवसापूर्वी मिळालेल्या पुस्तकाला जेव्हा वाचन सुरू झालं तेव्हा लक्षात आलं की शिक्षकाला या नवीन धोरण शिक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे मार्गदर्शन आवश्यक आहे किंवा बऱ्याच वेळा जी फेज चेंज असतं, फेज ट्रान्सफॉर्मेशन असतं, त्यावेळी अनेक अडचणी असतात की आता माझ्याकडे करिक्युलम आहे, माझा शिक्षक जो आहे तो गेली अनेक वर्ष, जसं आता म्हटलं की अनेक वर्ष एखाद्या विषयावर शिकवतो. पण अशा वेळी ह्या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा शिक्षकाकडे शिक्षण म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेस याचा विचार करायला लागतो, त्यावेळी अनेक प्रश्न उभे राहतात की ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे बापरे कशा करायच्या. या सगळ्यांची उत्तरं या पुस्तकामध्ये उपक्रमातील शिक्षण या पुस्तकामध्ये आपल्याला मिळतात. अगदी सोप्या सोप्या छोट्या छोट्या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून हे अगदी ट्यून नवीन शैक्षणिक धोरणाकडे अत्यंत अगदी ट्यून झालेलं असं एक पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं. अनेक वर्षापासून प्राचार्य गजानन मांजरेकर यांनी जे उपक्रम वर्गामध्ये राबवले ते खरं म्हणजे शैक्षणिक धोरण हे आखणी किंवा त्याची अंमलबजावणी व्हायच्या अनेक वर्ष आधीपासून त्यांची सगळी एकूण रचना होती. त्याचा आपण सर्वांनी लाभ घेऊया. प्रत्येकामध्ये शिक्षक दडलेला असतो, प्रत्येकामध्ये आपण सगळे पालक आहोत आणि हे सगळं करत असताना समाजामध्ये जाताना विद्यार्थ्यांपर्यंत जाताना या पुस्तकाचा आपण सर्वांना आम्हाला खूप खूप उपयोग होणार आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा आपल्यासमोर प्रश्न असतात की मुलं मोबाईलचा खूप वापर करतात, स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे मुलांमध्ये, त्याचे दुष्परिणाम समाजासमोर येतात. अनेक त्याच्यामुळे असं पुढे उभे राहिलेले सामाजिक प्रश्न असतील, दुर्व्यसन चुकीच्या मार्गाने लागलेली मुलं असतील किंवा जायची शक्यता असलेले विद्यार्थी असतील. कारण या मोटिवेशन नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या गोष्टीतून जर आवश्यक आहे तर ते आनंददायी उपक्रमशील शिक्षण आणि त्यातून आपल्याला टीचिंग पासून लर्निंग पर्यंत नेण्याचा जो प्रवास आहे तो योग्य प्रकारे होण्यासाठी या उपक्रमातून शिक्षणाचा खूप मोठा उपयोग सर्व शिक्षकांना किंवा सर्वांनाच चांगला उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून अनेक उपक्रम ज्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. प्रश्नपत्रिका म्हणजे उत्तर देऊन प्रश्न तयार करणं, निबंध लिहिणं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एटिकेट्स, आज आपण सिव्हिक सेन्सचा विचार करतो, छोट्या छोट्या गोष्टी असतील म्हणजे सरांनी जे लिहिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अगदी खोलीतून बाहेर जाताना लाईट बंद करणं, आपल्या शाळेमध्ये सुद्धा एक प्रकार कमी दिसतात पण अशा प्रकारची जाणीव निर्माण करणारं असं पद्धतीचं एक पुस्तक आहे. स्वयंअध्ययन ज्याच्या वाचन साधना यासारखे उपक्रम. यापासून पालक शिक्षक बैठक कशा पद्धतीची असावी, निवासी शिबिर त्याचा उपयोग, त्याची रचना कशी असावी, असे वेगवेगळे उपक्रम या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये याचा आपल्या सर्वांना खूप खूप उपयोग आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शिक्षक म्हणून असेल, एक पालक म्हणून असेल किंवा कुणी एक नागरिक म्हणून अनेक गोष्टींची आपण पूर्तता किंवा अनेक गोष्टी आपण आपल्या
उपक्रमाद्वारे घडून आणू शकतो यासाठी या पुस्तकाचा आपल्या सर्वांना उपयोग आहे. मला वाटतं एक खूप सुंदर चांगलं असं वाचनीय असं आणि वाचनाबरोबर नंतर कृतीत आणण्याजोगं आणि विशेष करून शिक्षक आणि पालकांसाठी अशा पद्धतीचं हे पुस्तक उपलब्ध लिहिलं. त्याचे लेखमाला तर झालीच, पण त्याचबरोबर एकत्रित संच म्हणून सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम सर आपण केलं, त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. आपण जसं नितीनजींनी म्हटलं की हे पुस्तक पोहोचलं पाहिजे सर्वांपासून, तर एवढा मोठा मान्यवरांचा संगम इथे झालेला आहे. त्या संगमाच्या माध्यमातून हे पुस्तक जास्तीत जास्त वर्गापर्यंत, जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा करतो. परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर आपल्या सुंदर विचारांसाठी. आणि यानंतर एक असा संदेश जो माझ्या समोर आहे की एक अशी व्यक्ती, एक गुरुतुल्य व्यक्ती या ठिकाणी आज उपस्थित नाही आहे, आदरणीय सुभाष वेलिंगकर सर. अत्यंत महत्वाच्या कामामध्ये किंवा त्यांच्या संदेशामध्ये त्याचं खरं कारण उघडकीस येईल. तर यामध्ये सरांचा, मांजरेकर सरांचा एकेरी उल्लेख येईल, तो माझा नसून आदरणीय वेलिंगकर सरांनी लिहिलेला संदेश आहे. ते लिहितात, प्रिय गजानन, सप्रेम नमस्कार आणि पुस्तक प्रकाशनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या पुस्तक प्रकाशनाला, तेही शिक्षण क्षेत्राला आणि विशेषतः एखाद्या समर्पित शिक्षकाला त्याच्या पेशासाठी लागणाऱ्या नियोजनाचे, मानसिकतेचे, विधिनिषेधांचे, संभाव्य अडथळ्यांच्या आणि समस्यांच्या निराकरणाचे नुसते, योजनेमधील कल्पकतेचे आणि त्याच्या क्रियान्वयतेचे पापुत्रे एक एक करून हळूवारपणे उघडून देणाऱ्या उपक्रमाद्वारे शिक्षण या अत्यंत उपयुक्त अशा शिक्षकी जीवन मार्गदर्शक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला माझी अनुपस्थिती कल्पिलेही नसताना तसे घडले आहे खरे. माझे जीवन घडवण्याचे सर्व श्रेय मी ज्यांना देतो ते मला गुरुस्थानी असलेले श्रद्धेय श्री दुर्गानंदगिरी स्वामी पूर्वाष्टमीचे संघप्रचारक दुर्गानंद वासुदेव नाडकर्णी यांच्या 20 डिसेंबर रोजी झालेल्या निर्माणानंतर 16 दिवसांनी संपन्न होणाऱ्या समाधीचे धार्मिक सोपस्कार नेमकी आजच म्हणजे दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी लातूर महाराष्ट्र येथे असल्याने परिवारासह मला लातूरला यावे लागले. त्यामुळे तुझ्या पुस्तक प्रकाशनाला मी उपस्थित राहू शकत नाही. हे एक प्रकारे मी माझे दुर्भाग्य समजतो. उपक्रमाद्वारे शिक्षण हे साधे तात्विक निर्जीव पुस्तक नाही. शिक्षकाला त्याच्या पेशातील तंत्र व मंत्र दोन्हीही उलगडून देणारे आणि तुझ्या प्रत्यक्ष खंबीर जीवनानुभवांचा व प्रयोगांच्या सफलतेच्या आधाराची पार्श्वभूमी असलेला असा हा पुस्तकाविष्कार आहे. याचा मला अभिमान वाटतो. या प्रसंगी मी देहाने उपस्थित नसलो तरी मनाने तिथे हजर आहेच. तुझे चौफेर लेखन कार्य अखंडपणे चालूच राहो. ते करण्यासाठी लागणारे मनस्वास्थ्य व उत्तम आरोग्य परमेश्वर तुला देवो ही प्रार्थना. तुझ्या कार्यासाठी आणि यशस्वीतेसाठी अनंत शुभाशीर्वाद. तुझा सहकारी हितचिंतक सुभाष भास्कर वेलिंगकर. धन्यवाद. प्राचार्य सुभाष वेलिंगकर सर आपल्यामध्ये उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्याप्रमाणेच आणखी 2 व्यक्ती त्यांची अनुपस्थितीही आम्हाला जाणवते आहे. डॉक्टर सीताराम कोरगावकर आणि आदरणीय ॲडव्होकेट रमाकांत कदम सर या 2 व्यक्ती इथे आज उपस्थित असल्या होत्या. प्रकृतीच्या कारणामुळे ते येऊ शकलेले नाही. टिंबाटिंबाने रेष जोडता येते आणि रेषेतून देश जोडता येतो याचं पुरेपूर भान आणि एक शिक्षक म्हणून या गोष्टीची पुरेपूर जाण असलेले प्राचार्य गजानन मांजरेकर सर गेली 40 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत आणि ते गणेशपुरी म्हापसा येथील श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून 39 वर्षे त्यांचा वावर या शिक्षण क्षेत्रात झाला आहे. त्याचप्रमाणे गेले 35 वर्ष साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या मांजर येथील साहित्य संगम या व्यासपीठावर
संस्थाचे ते संस्थापक आहेत, कार्यवाह आहेत. त्यांचा झेंडा कथासंग्रह आणि चिंतन आणि मंथन हे शैक्षणिक लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत आणि अनेक दैनिकांमधून त्यांनी यापूर्वी विपुल असं स्तंभलेखन केलं आहे. आणि सध्या दैनिक लोकमत मधून कार्यक्रमाच्या प्रभावी आयोजनासाठी हा साप्ताहिक स्तंभ लिहितात. त्याचप्रमाणे ते मराठी राजभाषा निर्धार समितीच्या केंद्रीय सुधारणा समितीचे सदस्य आहेत आणि अगदी तरुण वयापासून ते अनेक शैक्षणिक, सामाजिक तथा सांस्कृतिक चळवळीत सक्रिय असा त्यांचा सहभाग राहिला आहे आणि त्यांना विविध प्रतिष्ठित अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. आणि आता निवृत्तीनंतर खरं तर मी म्हणेन ते याहीपेक्षा अधिक व्यस्त आहेत, कारण अगदी शिशुवाटिकेपासून ते महाविद्यालय या सर्व स्तरापर्यंत ते पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचं समाज प्रबोधन यांचं करत आहेत. सध्या प्रबोधन करण्यात व्यस्त आहेत आणि आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना काय वाटते ते आता जाणून घेऊया. सर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचे विचार व्यक्त कराल. सोनालीने आणि आता बहिणी म्हटले की मागे कसं 5 मिनिटं 7 मिनिटं बाकी आहे. त्यामुळे 7च्या घरात जायचं असेल तर मला संपवावं लागेल, कारण सामान सर अजून बोलायचं आहे. एक म्हणजे व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि आपण सगळे समोर बसलेले माझे मित्रप्रिय विद्यार्थी, माझे सहकारी, शिक्षक, विद्यार्थी परिषदेचे माझे वर्गातले सहकारी आणि इतर सगळे. एक म्हणजे पुस्तकाचं मार्केटिंग छानपैकी झालेलं आहे. पुस्तकात काय आहे ते सगळं सांगत नाही मी. तर पुस्तकामध्ये माझं पूर्ण मनीचं मनोबल आहे. त्या मनोबलात मी सगळं लिहिलेलं आहे. ते मी जर सगळं सांगितलं तर तुम्ही म्हणा आता पुस्तक घेण्याची काही गरज नाही, सगळं सांगत नाही. काही कृतज्ञता म्हणून 2 शब्द सांगतो. एक म्हणजे आता ज्यांचा संदेश होता ते वेलिंगकर सर. खरं म्हणजे त्यांनी मला आणि अनेक इतरांना, मी ज्यावेळी 20 वर्षाचा असताना मी शिक्षक झाला आणि त्यावेळी 8वीपर्यंत पास वगैरे अशा काय प्रकार नव्हता. त्यामुळे वर्ग आवडला की त्या वर्गात 2 वर्ष, 5वीच्या मग 6वीचा वर्ग आवडला, आणखी 2 वर्ष, असं करत करत मुलं पुढे पुढे यायचे. आणि गंमत अशी की मी ज्यावेळी 1985 मध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो त्यावेळी आमच्या शाळेत एका वर्गात 21 वर्षाचा विद्यार्थी होता. माझ्यापेक्षा एका वर्षात ज्येष्ठ विद्यार्थी. तर अशा वेळी मी यावेळी पदार्पण केलं. खरं म्हणजे मी अपघात शिक्षक झालो. म्हणजे शिक्षक व्हावं असं स्वप्न सुद्धा कधी बघितलं नव्हतं, परंतु झालो. त्या काळात म्हण होती, आजही म्हणतात की मागते नदी तर मास्तर की शिक. त्या अर्थाने पण मी शिक्षक झालो. काही कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या आणि एकदा वेलिंगकर सर आमच्या घरी आले आणि म्हणाले की मी घरी नव्हतो, आईला सांगितलं की असं असं आहे, त्याला जर आवड असेल तर उद्यापासून यायला सांग. मला आवड कुठली, मला आवडत नव्हतं. आमच्या बाजूला गजानन नाईक नावाचे शिक्षक राहायचे. आजही ते मला वाटतं 92 वर्षाचे आहे, 92-93. तर ते म्हणाले मुख्याध्यापक घरी आले, त्यामुळे उद्या सकाळी रडत गेलो आणि मी रडत शिक्षक म्हणून रुजू झालो. पण एकदा रुजू झाल्यानंतर मात्र मी ठरवलं की आता मी झालोच ना, अपघाताने का होईना, परंतु आता व्यवस्थित काम केलं पाहिजे. आणि सुदैवाने आम्ही त्यावेळेस सगळे तरुण होतो. म्हणजे आमचे मुख्याध्यापक वेलिंगकर सर हे 38 वर्षाचे होते, 38 years. त्याच्या खालचे आम्ही सगळे 20-21. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात पाय ठेवतो त्यावेळी जो मार्गदर्शन विशिष्ट शिक्षण क्षेत्रामध्ये जे तुम्हाला मुख्याध्यापक प्राचार्य असतात ते जी दिशा दाखवतात सुरुवातीला ती कायमस्वरूपी राहते. त्यामुळे माझं सुदैव असं की वेलिंगकर सरांसारखे उत्कृष्ट मार्गदर्शक लाभले. रमाकांत भाई खराबे, चेअरमन भाई नाईक वगैरे सगळे, रमेश शिरोडकर कैलासवासी, रमेश देसाई, अशी बरीच माणसं मॅनेजमेंट होती. आमचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विचार वेगळे असते, परंतु शाळेमध्ये कधी म्हणजे
त्यामुळे आम्हाला त्रास झाला, असं काही झालं नाही. आणि वेगवेगळे प्रयोग आम्ही करत होतो त्यावेळेस. आणि ती दीक्षा घेऊन मी मग पुढे इथून जवळजवळ 27 वर्ष मी मान्यामध्ये काम केलं. हायस्कूलमध्ये 7 वर्ष, हायर सेकंडरीमध्ये 20 वर्ष, आणि मग मी मुख्याध्यापक झालो. ज्यावेळेस शिक्षक म्हणून आपण असतो त्यावेळी आपल्या हातात सगळे अधिकार नसतात, परंतु तुम्ही मुख्याध्यापक आचार्य असताना काही गोष्टी राबवतोय. त्यामुळे गणेश विद्यामंदिरमध्ये मुख्याध्यापक झालो, मग उच्च माध्यमिक आचार्य झालो. त्यावेळी मला एक संधी मिळाली की माझ्या मनातले जे काही विचार होते, काही उपक्रम होते ते राबवता आले. आणि खरं म्हणजे जरी आज या पुस्तकाच्या निमित्तानं माझं कौतुक झालं असतं तरी खरं म्हणजे मी लेखक म्हणण्यापेक्षा म्हणजे जे प्रयोग केले ते एक कोणते मुख्याध्यापक आचार्य एकटा काही करू शकत नाही. शिक्षक ही अशी शक्ती आहे की शिक्षकाने ठरवलं तर प्राचार्याच्या मुख्याध्यापक डोकं फिरू शकतं. कुठलीही चांगली योजना सुद्धा काय वाईट असताना सत्यानाश करायचा झाला तर शिक्षक करू शकतात. आणि साधी सुद्धा एखादी घटना असते, साधा उपक्रम, तर तो सुद्धा यशस्वी करण्याची ताकद शिक्षकामध्ये असते. आणि सुदैव असं की मला गणेश विद्यामध्ये किंवा गणेश विद्यालयामध्ये जे शिक्षक लाभले, शिक्षक बनण्यापेक्षा भगिनीच जास्त, तर त्या सगळ्यांनी जे उपक्रम राबवले म्हणजे इम्प्लिमेंटिंग मशिनरी जी असते ती महत्वाची असते. सरकारी किती चांगल्या योजना असतात पण त्या इम्प्लिमेंट व्यवस्थित न झाल्यामुळे त्या कुठल्या कुठे वाहून जातात. तर सुदैव असं की सगळे सहकारी शिक्षक मला चांगले लाभले आणि जी जी योजना जो उपक्रम मी सुचवला तो व्यवस्थितरित्या त्यांनी मनापासून तो राबवला. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे कारण म्हणजे त्यांचं पुस्तक आहे, त्यांनी राबवलेले उपक्रम या पुस्तकात आहे. मी फक्त निमित्त मला थोडी लेखन करण्याची कला आवडत असल्यामुळे मी ते लिहिले एवढंच. त्यामुळे हे पुस्तक जे आहे त्यामध्ये त्या सगळ्या तिथे कुठे कुठे बसलेले असतील आमचे सहकारी, तर त्यांचं एक पुस्तक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी मानण्यात शिकवत असताना खरं म्हणजे मानण्यामध्ये खरं हायस्कूल आताच त्यावेळेस ही खरी प्रयोगशाळा, आम्ही ते विविध प्रयोग केले या शाळेमध्ये केले. आणि कुठेही मानण्यात असू दे, त्यानंतर मी गणेशपुरीत गेलो. मॅनेजमेंटचं काही कडकड वगैरे असते, तुम्हाला कामच करायचं काही ठिकाणी तुम्ही काही चांगलं सांगितलं ते असंच कशाला तसंच कशाला काय काय काढत असतं. तो कसल्याही प्रकारचा त्रास तिन्ही ठिकाणी मला झाला नाही आणि सगळे सहकारी चांगले लागले. आणि म्हणून हे सगळं माझ्या मनातले काही उपक्रम जे होते ते राबवता आले. त्यामुळे मी सर्वप्रथम या सगळ्या सहकार्यांचं त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी लोकमतने मला संधी दिली. खरं म्हणजे आपण आता लिहायचं तर ते होत हलत नसतं. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला स्तंभ लिहायचं आठवड्याला त्यावेळी झक मार अमुक दिवशी लेख पाठवायचा असतो. त्यामुळे मी एक गोष्ट मात्र केली, मला कधी त्रास झाला नाही. बुधवारी तर बुधवारी, कधी सोमवारी, मंगळवार. आणि पुस्तक जे यावर्षी आलं त्याचं श्रेय सांगू सर, कारण माझी लेखमाला चालू असताना जवळजवळ अजून 10 लेख लिहायचे होते. तर सर म्हणाले यंदा ते अनुदानासाठी घडायचं होतं, मग एक तारीख होती. म्हटलं माझे लेख अजून खूप बाकी आहे, पुढच्या वर्षी घालूया. तर नाही म्हणाले यंदाच घाल. मग मी सगळे 10 लेख पुढचे प्रसिद्ध झाले ते आधीच लिहिले आणि ते एकदा त्या तारखेला तिथे निवडून दिलं आणि मग ते अनुदानाचं मात्र झालं. त्यामुळे गोमंतक मराठी अकादमी, लोकमत याचं मी ऋण व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे काही पुस्तकांचं वर्णन करताना सुंदर छान वगैरे असं केलं जातं, परंतु माझं पुस्तक सुंदर आणि छान नाही. माझं पुस्तक आहे उपयोग, ते उपयोगात आणलं पाहिजे. आणि मला खात्री आहे आणि म्हणून या पुस्तकाची आवृत्ती जी आहे ती 500ची नॉर्मली काढताना आम्ही 1000 पुस्तकाची आवृत्ती काढलेली आहे. आणि माझे जे प्रिंटर आहे ते पुस्तक प्रकाशनाच्या आधीपासून मला दुसऱ्या आवृत्तीच्या गोष्टी सांगितल्या सुरुवात केली. आता दुसरी आवृत्ती करताना आम्ही असं करूया तसं करूया वगैरे. आणि काही महत्त्वाची गोष्ट सांगतो की प्रिंटिंगसाठी त्यांना भरपूर काम असल्यामुळे कोल्हापूरला पाठवलं. तर ते कोल्हापूरचं प्रिंटर आहे ते पुस्तक वाचलं. त्याने त्यांना सांगितलं की पुस्तक वाचलं, पुस्तक वाचतोय अजून, हे पुस्तक व्यवस्थित मार्केटिंग झालं पाहिजे, चांगलं पुस्तक आहे. म्हणजे तिथे काम करणारा कोणते पुस्तक सुद्धा वाचतोय, त्याला सुद्धा ते आवडलं. त्यामुळे मला वाटतं हे पुस्तक लगेच त्याचं मार्केटिंग चांगल्यापैकी होईल असं भाई 100 सांगितलं. अनेक जण पुस्तकाची चौकशी आधीपासूनच करत होते. ही लेखक मला ज्यावेळी येत होती कारण मला खूप जणांची आधी म्हणजे त्याच्यावरती फोन नंबर असायचा ना, कोण कुठून तरी महाराष्ट्रातनं आणि कुठून फोन यायचे.
आत्ता आणि जे मला त्यांच्या सुंदर स्वप्न येतात. पिंगुळीचा अथर्व राहुल म्हणून कुठे असेल मी बघितले आणि त्याने मला आता बघितलं असेल तर त्याचा परवा झाला. हा अथर्व राहुल हा पिंगुळीच्या अण्णा महाराज त्यांचा हा नातू. तर त्याचा मला परिचय नाही. तो आवडला. असे कितीतरी या पुस्तकात त्याच्यासाठी मला वाटतं शेकडो असे मला फोन आले त्यांना मी बघितलेच नाही. तर असं एक पुस्तक ही संधी मला लोकमतपणे मिळाली. गोवा मराठीचं पुस्तक प्रकाशित केलं. त्यामुळे पुस्तकात सगळीकडे म्हणजे लेख कसे दर रविवारी यायचे पण एकत्र पुस्तकाचा जो आनंद असतो त्याचा एक जो प्रभाव असतो तो महत्वाचा आहे. तर थांबतो म्हणजे सोनाली मागे उभी असेल शेवटी जो बोलण्याची स्थिती असते म्हणजे उकेला गेल्यानंतर शेवटी तुम्हाला गाडीचं पाणी आणि जिलेबीचे तुकडे भाज्याचा चूर एवढंच आहे. सगळं संपवलेलं आहे आणि पाण्याचा शेवटी आणायचं सामान सगळं म्हणजे सगळं भाजीचा चुरा आणि तुकडे जिलेबीचे ते आलेलं आहे. थांबतो. धन्यवाद सर आपल्या सुंदर विचारांसाठी. अपघाताने शिक्षण करायचं म्हणाले काही काही अपघात इतके सुंदर असतात की त्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच पाहिजे. काहीतरी अपघात असे असतात म्हणजे इतिहास सजवतात आणि त्यातला हा एक अपघात असावा होता. आणि यानंतर जरी मांजरेकर सर म्हणाले की त्यांच्या वाट्याला डाळीचं पाणी किंवा भाज्यांचा चुरा यानंतर जी येणार आहे ती खऱ्या अर्थानं मेजवानी आहे आम्हा प्रत्येकांसाठी. कारण सामंत सरांचं भाषण हे भाषण नसतं तो एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो असं मी नेहमी म्हणतो आनंदाने आदराने आणि प्रेमाने. आणि म्हणून तर सामंत सर आपल्यासोबत इथे असावं. अगदी अलीकडे त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे परंतु सामंत सरांच्या उपस्थितीने आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा गौरव झालेला आहे असं हे शिरूरले व्यक्तिमत्व विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू, आधी थोडं उपयुक्त बोलतो आणि नंतर सुंदर आणि छान बोलतो. हे जे पुस्तक आहे उपक्रमातून शिक्षण मी आणि माझ्याबरोबर कोणी या ठिकाणी उपस्थित आहोत तेव्हा गोमंतकामध्ये अतिशय उपयुक्त असताना आपल्याकडे स्कीम आहे अशी पुस्तकं आम्ही काही घेतो. त्याला मांजरेकर सरांना शुभेच्छा देताना मी सांगू इच्छितो की आपल्या पुस्तकाच्या 10,000 रुपयांच्या प्रती अकादमी विकत घेऊ. मांजरेकर सरांचं पुस्तक मी हातामध्ये घेतलं आणि मी नेहमी शोधत असतो की बाकीचे लेखक स्वातंत्र्य गोमंतकामध्ये शिक्षणावर किती पुस्तकं आहेत त्याच्यापेक्षा वेगळं ह्या पुस्तकामध्ये काय आहे. तर त्याचं पहिलं वेगळेपण असं आहे की आतापर्यंत अनेकांनी त्यातले काय काय उपक्रम आहेत ते सांगितले ते काही मी सांगत नाही परंतु या उपक्रमांना एक महत्वाचं वैचारिक अधिष्ठान आहे. हे या पुस्तकाचं पहिलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे वैचारिक अधिष्ठान नेमकं काय आहे आणि ते कुठे दिसतं तर तुम्ही हातामध्ये पुस्तक घेतलं तर तुम्ही शोधायला लागता हे काय आहे. तर खाली तुम्हाला पुस्तक उघडलेलं दिसतं नंतर मोराचं पीस दिसतं आणि वरती असा भगव्या रंगाचा गोळा असतो आणि तो मात्र तुम्ही शोध घ्यायचा की ते काय. मी त्यांना विचारलं नाही की हे काय पण मला असं वाटतं की हे पुस्तक आणि त्यातून त्याला आपण अरुणोदय सूर्याचा उदय तर सकाळी क्षितिजावर उगवणारा भगव्या रंगाचा सूर्य आपल्याला आणि हा भगवा रंग हा भगव्या विचाराशी नातं सांगणारा आहे आणि हे या एकंदर पुस्तकाचं वैचारिक अधिष्ठान आहे. आमच्याकडे एकदा डॉक्टर अनिल अवचड महाराष्ट्रातले मोठे लेखक ते संमेलनाला केकेला आले होते तर त्यांना आम्ही विचारलं की चांगलं लेखक होण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यांनी दिलेलं उत्तर मी इथे लिहून ठेवलेलं आहे आणि इथे बसलेले कोणी लेखक असते
तर त्यांनी ठेवायला पाहिजे की चांगलं लेखक होण्यासाठी काय केलं पाहिजे. तेव्हा त्यांनी 3 शब्दात उत्तर दिले. चांगला लेखक होण्यासाठी चांगलं जगलं पाहिजे. हे पुस्तक उपयुक्त आहे असं ते म्हणाले. आणि जगामध्ये जे खरं उपयुक्त असतं ना तेच खरं सुंदर आणि छान असतं. सुंदर आणि छान करायला गेल्यानंतर ते उपयुक्त होईल सांगता येत नाही. पण तुम्ही जर उपयुक्त लिहिता ज्यावेळी त्यावेळी ते आपोआप सुंदर आणि छान होतं. तसं हे पुस्तक सर्वात उपयुक्त, सुंदर आणि छानही आहे. कारण ज्यानं हे लिहिलंय ते पुस्तकातलं सगळे उपक्रम हा माणूस जगलेला आहे. त्याचा पुरावा दुसरीकडे बघण्याची गरज नाही. आजचा सगळा कार्यक्रम खालून वर देवघरामध्ये सुद्धा पूजेचे देव मांडलेले नसते. अशा प्रकारे अतिशय सांगण्याचं तात्पर्य असतं ते जगलेले असतात आणि ते जगलेलं असल्यामुळे ते सुंदर होतं. तर मी मगाशी बघितलं की जे नारोलकर ज्यावेळी गेले तेव्हा ते पुस्तक जे होतं ते कोणते ते फोटो टिपायला पाहिजे. ते पुस्तक आमच्या समोर असं उघडलेलं होतं पण त्यांच्या नजरेने टिपलं आणि त्यांनी ते असं बंद करून सुंदर पुन्हा त्या ठिकाणी ठेवलं. हे आम्हालाही दिसत होतं की जी दृष्टी आहे ना त्या दृष्टीला जगामधलं सौंदर्य सृष्टीचं दिसत असतं. तर ती दृष्टी लागलेला अशा प्रकारचा एक माणूस. या पुस्तकाचा आणखी काय वेगळेपण आहे. पौर्णिमा आणि मनोजजी यांनी खूप चांगल्या याच्यामध्ये सांगितलं. त्याचं त्यांनी रिपिटेशन करत नाही. परंतु या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जर कुठलं असेल तर NEP 2020 आहे. पण 2020 येण्यापूर्वी गोमंतकामध्ये साधारण 2000च्या आसपास ज्यावेळी विद्याभारतीच्या शाळा सुरू झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर ते शिक्षक, मुख्याध्यापक आणि चालत असताना NEP येण्यापूर्वी हे पुस्तक त्याचे उपक्रम चालू होते. आणि आज आपल्यापैकी ज्यांनी NEP 2020चा तो सगळा मसुदा जर वाचलेला असेल गुगलमध्ये उपलब्ध आहे तर तुमच्या लक्षात येईल त्या सगळ्या NEPच्या विचारांचं सार जे आहे ना उपक्रमातून शिक्षण हेच आहे. NEP पेक्षा थोडं जास्त चांगली गोष्ट जर गगनमात्रे त्यांनी कुठली केली असेल तर NEP मध्ये ते थिअरॉटिकल सगळं जे आहे ना ते नेमकं कसं आणलं पाहिजे वर्गामध्ये, घरामध्ये आणि शाळेमध्ये ते या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सोप्या भाषेमध्ये हे सांगितलेलं आहे. एक म्हणजे तुम्ही कृतीतून शिक्षण द्या, तुम्ही अनुभवातून शिक्षण द्या, तुम्ही आनंदातून शिक्षण द्या. मगाशी जे या कार्यक्रमाचं वेगळेपण जे मला दिसलं की एवढा मोठा मी साधारण मला वाटतं 300 ते 400 प्रकाशनाचे समारंभ गेल्या 4-5 वर्षामध्ये करतो आहे. परंतु मी आज सांगतोय ते मनापासून सांगतोय की स्वातंत्र्योत्तर गोमंतकाच्या पुस्तक प्रकाशनाच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरात लिहावं अशा प्रकारचा पूर्ण श्रोते बसलेले आहेत आणि प्रत्येकानं 2-2, 1-1 मिनिटं म्हणजे विचार मांडलेले. विशेषतः राजकीय माणसं इतकं मुळातलं बोलू शकतात. त्यांचं भाषण मागाशी मी ऐकत होतो आणि पालकांचा त्यांनी जो त्यांना वेळ नव्हता अप्रतिम अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला. तो मला विचार का आवडला की अलीकडे पालक आणि शिक्षक हे नेहमी मुलांना सगळेच जण आणि शिक्षण करणे उपदेश आणि उपदेश करत असतात. आम्हाला उपदेश करण्याची इतकी सवय लागलेली आहे. तर मी गमतीने कधी पु ल देशपांडेंचा किस्सा सांगतो की पु ल देशपांडे एका अमेरिकेला गेले होते आणि ते आपली ओळख करून द्यायला लागले. अनेक माणसं होते. ते म्हणाले मी पु ल देशपांडे मराठीतला विनोदी लेखक आणि आपल्या बायकोकडे हात टाकून म्हणाले मी पु ल देशपांडे आणि हा उपदेश पांडे. आपल्या सगळ्यांची स्थिती सध्या उपदेश पांडेची झालेली आहे. त्यामुळे 40 वर्ष माझी स्वतःची मुलं वाढवताना आणि शाळेत शिकवताना माझा जो अनुभव आहे मुलं सगळ्या अभ्यासाला कंटाळता आहे ती शिक्षकांमुळे आणि पालकांना. ह्या उपदेशाला खूप कंटाळा गेले. याच्या पुढे मुलांना अजिबात उपदेश करू नका हा संदेश या पुस्तकाचा आहे सांगतात. मी सांगत उपदेश करू नका. मग काय करा जे काय करायचं असेल ते कृती करा. हे पुस्तक शाळेत शिक्षकांसाठी नाही. हे पुस्तक शाळेतल्या शिक्षकांबरोबर घरातल्या आई बाबांसाठी आहे. कारण मुलं सध्या सगळ्यात आपल्या मोठा मला जो दिसतोय ना प्रहार आपल्या संस्कृतीवर जो एक विचार सांगतोय ना आपली कुटुंब तुटत चाललेली आहे, आपला समाज तुटत चाललेला आहे, देश तुटत चाललेला आहे. त्याचं कारण घर तुटत चाललेलं आहे. घरातले संस्कार ते संस्कार कुठले मी जे म्हणालो या पुस्तकाचं वैचारिक अधिष्ठान कुठलं आहे. सध्याच्या NEP 20 मध्ये 2 सूत्र आहेत. एक इंडिया सेंट्रिक एज्युकेशन भारत केंद्रित शिक्षण आणि दुसरं
मेंदूशास्त्र आधारित शिक्षण आणि ह्या उपक्रमांचा सगळा आधार हा इंडिया सेंट्रिक एज्युकेशनवर आहे. मुलांचं मन, मुलांची बुद्धी, मुलांचे प्राण आणि मुलांचा आत्मा या सगळ्यावर संस्कार करण्यासाठी कृतीयुक्त शिक्षण जे मेंदूशास्त्रावर आधारित आहे. आपल्यापैकी अनेक अलीकडे ज्यावेळी पहिल्यांदा तिसरीची परीक्षा SCRT घेतली ती घेतल्यानंतर मी त्या याच्यामध्ये असल्यामुळे काही शिक्षक पालक मला भेटायचे आणि तुम्ही काय हे केलेलं आहे म्हणून की आमच्या मुलांना आतापर्यंत 100 पैकी 100 गुण मिळायचे आणि तुम्ही यावेळी परीक्षा घेतली आणि नापास झाले आमची मुलं. प्रचंड क्रोध आहे. मी खरं सांगतो मला आयुष्यामध्ये पहिल्यांदा आनंद झाला. डॉक्टर किंवा कुठल्या तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसायचं झालं तर त्याच्यामध्ये खाली घसरून पाडा. हे का होत होतं? आपली सगळी शिक्षण पद्धती पाठ करा, पुस्तकं पाठ करा, त्याची उत्तरं लिहा, 100% गुण मिळवा आणि तुम्ही ज्यावेळी स्पर्धा परीक्षेत जाता त्यावेळी तुम्ही पाठ केल्याचा काही उपयोग नसतो. तुम्ही कधी विचार करा. मला इथं बसताना सांगायचं आहे आपण सध्या नवीन जी टेक्स्ट बुक आहे ते काढून बघा. तुमच्या लक्षात येईल एका प्रश्नाला एक उत्तर, अचूक प्रश्नांची एकच अचूक उत्तर असलं एका ह्याचा प्राणबिंदू कुठला आहे तर तुम्हाला विचार करायला शिकवणं, कल्पना करायला शिकवणं. एक सर गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की आमच्या औरंगाबादच्या एका शाळेमध्ये एक चित्रकलेचा बाईनं मुलांना सांगितलं की चित्र काढा आणि चित्र कुठलं निसर्गाचं काढा. तर आपल्याकडे 100 वर्ष तेच चित्र चालू आहे. निसर्गाचे चित्र म्हणजे असं केलं की डोंगर येतात, असं केलं की नदी येते, असं वर केलं की ते माड्याचे हे येतात आणि ते वरती गोळा करण्यात की सूर्य येतो. सगळ्यांनी काढले. एकच मुलगी होती की तिने जरा काहीतरी चूक केली होती खाली नदीमध्ये. पण तू असं का काढलं सर? चूक आहे असं म्हटलंय. काय म्हणाली माहितीये का? ती म्हणाली की बाई सध्या आमच्या औरंगाबाद इतकी गरमी झाली आहे तर मला असं वाटलं की तो जो सूर्य आहे त्याला किती गरम होत असेल, त्याला थोडं थंड वाटावं म्हणून ते पाण्यात मला यांचे अनेक उपक्रम वाचत असताना याची आठवण का झाली की मुलांना आपण म्हणतो हसत खेळत शिकवावं, आनंददायी शिकवावं. किती वापरून गुळगुळी झाले पण ते कसं शिकवावं त्याचे उपक्रम हसत खेळत, आनंददायक, कृतीशील, विचार करणारं, कल्पना करायला लावणारं. हा विचार मला सगळ्यात आपल्या भारतीय संस्कृतीचा काय कुणीतरी विवेकानंदांचं उल्लेख केला शिक्षणाचा. विवेकानंदांनी जगातली सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची भारतीय विचारावरची शिक्षणाची व्याख्या सांगितलेली आहे. ते काय म्हणतात? मुलांच्या अंतरंगातील दिव्यत्व जाणून करणं ते याच्या पलीकडे शिक्षणाची जाय नाही. आणि दिव्यत्व म्हणजे हे भगवत आपल्याकडे ते सांगितलं सगळ्या दोषांचा विकास. तर हे दिव्यत्व झालं. मला हे पुस्तक का आवडलं माहिती याच्यामध्ये अनेकांनी केलं. हे जे कठीण अशा प्रकारच्या व्याख्या कठीण अशा प्रकारचे ते वाचायचे आणि सभेमध्ये सांगायचे हे आतापर्यंत होत आलं होतं. आपल्या गोमंतकामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा एक शिक्षक निर्माण झाला की फिलॉसॉफी जरा बाजूला ठेवूया आणि प्रत्यक्ष कृती शिक्षकांना आणि पालकांना करण्यासाठी या पुस्तकामध्ये छोटे अशा प्रकारचे प्रयोग झालेले आहेत. या पुस्तकावर आणखी खूप बदलण्यासारखं आहे. मी विनंती करेन मांजरेकर सरांना की मराठी अकादमी आणि इतर संस्थांच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून प्रकाशन समारंभासारखे उत्सवी कार्यक्रम न करता काही चांगले शिक्षक तज्ञ आणि शिक्षक बोलून उपक्रम करणारे या पुस्तकावर हे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल अशा प्रकारचे चर्चासत्र तशा जास्त बोलणार नाही. बऱ्याच वर्षानंतर एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम झाला की जी माणसं आमच्या बरोबर आहोत पण अलीकडे भेटच होत नाही अशी माणसं दिसली. त्यांची मुलगी जान्हवी की जिला मी मराठी शिकवलं आणि ती अशी वाढत असताना बघितलं. निरंजन त्यांची बहिणी म्हणजे हिमालय आपल्याला दिसतो. हिमालयाची सावली अनेक दिसत नाही. ती सावली त्या ठिकाणी आहे. या सगळ्यांना बघितल्यानंतर मला मनापासून आनंद झालेला आहे. आणखी हा कार्यक्रम ज्या पद्धतीने झाला ना बरेच वर्ष मी अशा प्रकारचे कार्यक्रम 14 वक्ते बसलेले आहेत आणि ते 5 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये आवडत बोलताय आणि निवेदक कसले आहेत मला सांगा. तुम्हाला खरंच सांगतो मी त्यांना सांगितलं की विष्णू वाघ गेले ना ते आज आले असं मला अनेक वाटलं. वक्त्यांचा परिचय करून देताना आमच्या गावडे सरांनी ज्या आवाजात सगळ्याचा परिचय करून दिला ना साक्षात विष्णू वाघ येत आहे असं मला त्यावेळी वाटलं. आणि हे 2 निवेदक म्हणतात ज्याला आपण म्हणून की संयमित. मी अलीकडे पुण्याला त्या पुरस्कार स्वीकारायला गेलो होतो
आणि माझ्या पूर्वी निवेंद्र जोशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे कार्यवाह तेव्हा त्यांना माहित नाही त्या निवेदकाला की हे कोण आहे. तर ते म्हणाले याच्यापुढे वक्त्याने जरा कमीत कमी वेळामध्ये बोला. तेव्हा त्या निवेंद्र जोशीने त्या निवेदकाला सांगितलं वक्ते मितुलेची बोलावे, कमीत कमी बोलत. अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा सगळा कार्यक्रम झाला. आपल्या सगळ्यांना हा कार्यक्रम मला वाटतं आता सुरू होतो. या कार्यक्रमामध्ये दिलेले विचार, या कार्यक्रमामध्ये ह्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत, मला जर वेळ मिळाला असता तर या व्यक्तींच्या भाषणातले काही मुद्दे आणि या व्यक्तींचा मांजरेकर सरांशी असलेला संबंध याच्याविषयी 5 मिनिटं बोलता आलं. मग असे बाहेर बोलताना चुकून हृदयाचे ठेके असे म्हणाले. म्हटलं आपण आपोआप शब्द चांगला, कारण तुम्ही त्यांचा हृदयाचे ठेके म्हणतात ना तर परंपरेचा चांगला ठेका वाढवणारा अशा प्रकारचा एका बाजूला अशा प्रकारचं सर्जन करणारा आणि दुसऱ्या बाजूला साहित्य आणि शिक्षणामध्ये सर्जनशील अशा प्रकारची कामं करणारे मंडळी आहेत. खूप आनंदाचा अशा प्रकारचा क्षण मी माझ्या हृदयामध्ये जपून ठेवेन आणि ईश्वराकडे प्रार्थना करेन की मांजरेकर सरांना सध्या जी मला पूर्ण ताल सापडलेला आहे, तोल सापडलेला आहे लिहिण्याचा, ते लोकमत त्यांना जरा पकडून ठेवावं आणि यापुढे अशा प्रकारची पुस्तकं यावी. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. मांजरेकर सर त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि आता खरंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच जसं परेश दादाने सांगितलं त्याचप्रमाणे वैचारिक मेजवानीने आपण सगळेच तृप्त झालो आहोत आणि अधिक काही न बोलता, कारण त्यांनी आताच नियंत्रित सूत्रसंचालन करणारे म्हणून कौतुक केलं आहे. त्यांनी मत बदलू नये यासाठी मी जास्त बोलत नाही. पण पुढे जाऊया. एक सुंदर वाक्य त्यांनी सांगितलं की उत्तम लेखक होण्यासाठी सुंदर जगावं लागतं आणि याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राचार्य गजानन मांजरेकर सर. एक प्रसन्न, सदाबहार, निष्ठील आणि हसतमुख असं हे व्यक्तिमत्व, एक चिंतनशील आणि एक चांगले लेखक घडण्यामागे ज्या अनेक शैक्षणिक संस्थांचा या सहभाग राहिला आहे, काही व्यक्ती ज्या त्यांच्या परिचयात आहेत आणि त्यांच्या या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा राहिला आहे, अशा काही संस्थांना आणि लोकांना आता त्यांच्या हस्ते त्यांचं पुस्तक प्रदान करण्यात येणार आहे. सर्वप्रथम ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये सरांनी शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केलं त्या संस्थांच्या प्रतिनिधींना मी इथे बोलावू इच्छिते. सर्वप्रथम श्री गणेश विद्या मंदिर, गणेशपुरी, हापसा. श्री गणेश विद्या मंदिर, गणेशपुरी, हापसा यांच्यातर्फे कोणी आलाय तर लवकरात लवकर पुस्तक स्वीकारावं. सरांना विनंती आहे की पुस्तक भेट या सर्व प्रतिनिधींना द्यावं. त्यानंतर श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, हापसा. त्यानंतर रमाकांत खलप हायस्कूल, मांजरे. श्री गणेश सप्तेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ हायर सेकंडरी एज्युकेशन, मांजरे. श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, हापसा यांच्यातर्फे श्री नारायण गावस हे पुस्तक स्वीकारत आहेत. त्यानंतर सप्तेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ हायर सेकंडरी एज्युकेशन, मांजरे. या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सरांनी काम केलं आहे. त्यानंतर ज्या विद्यालयात आणि महाविद्यालयात ते शिकले त्या सर्व विद्यालय आणि महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनाही इथे मी आमंत्रित करते. सर्वप्रथम सरकारी प्राथमिक विद्यालय देऊळवाडा, मांजरे. सरकारी प्राथमिक विद्यालय देऊळवाडा, मांजरे. त्यानंतर मांजरे हायस्कूल. मांजरे हायस्कूल तर्फे कोणी असतील तर संस्थेचे अध्यक्ष इथे स्वतः हजर आहेत. श्री केशव मांजरेकर सर. त्यानंतर कृषी उच्च माध्यमिक विद्यालय, आसगाव. कृषी उच्च माध्यमिक विद्यालय, आसगाव. आणि त्यानंतर बांदेकर महाविद्यालय, आसगाव. त्याचप्रमाणे
प्रकारे सरांच्या निवृत्तीनंतर ज्या संस्था सरांच्या संपर्कात आल्या त्या संस्थांनाही पुस्तकं भेट दिली जाणार आहे. रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय शिरोडा आणि साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव या दोन संस्थेचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की त्यांनी हे पुस्तक स्वीकारावं. रघुनाथ खटखटे ग्रंथालयाचे कार्यरत सचिन गावडे आणि साहित्य रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या ज्येष्ठ वाचक, त्याचप्रमाणे साहित्य प्रेरणा कट्टाच्या एक ज्येष्ठ सदस्य सरोज रेडकरजी, धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांना सरांच्या कामाविषयी नेहमीच कौतुक वाटत आलं आहे असे मांजरेगावचे माजी सरपंच तथा सेवाभावी बस मालक कैलासवासी अशोक मंजुनाथ मांजरेकर यांच्या कुटुंबियांतर्फे ते कोणी उपस्थित असेल तर त्यांनीही कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर यावं. आणि त्याचप्रमाणे ज्यांना सरांच्या कामाविषयी नेहमीच आदर आलेला आहे असे विद्यालयीन शिक्षक तथा मांजरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कैलासवासी शरद सखाराम मांजरेकर सर यांच्या कुटुंबियांनाही पुस्तक भेट दिलं जाणार आहे. कोणी असतील तर कृपया लवकर व्यासपीठावर या. धन्यवाद. पुढील सूत्रे परेश मुलाला याच्याकडे. यानंतर स्मृतिचिन्ह पुस्तक प्रदान आपण करणार आहोत. तर सुरुवातीलाच विनंती करतो की या सुंदरशा पुस्तकाचे मुद्रण शुभम प्रिंटर्सचे श्री निलेश गावकर यांना विनंती आहे की आपण समोर घेऊन आदरणीय सामंत सरांना विनंती करतो की आपण त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करूया. त्यानंतर ज्यांनी अक्षर जुळवणी तथा मांडणी केली ते तंत्रज्ञ श्री एकनाथ शामराव पाटील खास कोल्हापूर येथून इथे आलेले आहेत. आदरणीय मनोज सागरकर सरांना विनंती करतो की आपण त्यांना स्मृतिचिन्ह आणि पुस्तक प्रदान करूया. आदरणीय श्री एकनाथ शामराव पाटील. त्यानंतर मुखपृष्ठकार श्री संदीप विनोद कुमार जैन. श्री संदीप विनोद कुमार जैन सरांचे जावई बापू त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवेल. आपण पौर्णिमा ज्यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. हे स्मृतिचिन्ह या आठवणी चिरकाल आपल्या स्मरणामध्ये राहाव्यात. त्यानंतर ज्यांच्यामुळे हा अपूर्व योग जुळून आलेला आहे अशा अपूर्वा ग्रामोपाध्ये तारा हडफडकर यांना विनंती करतो की आपण त्यांनाही स्मृतिचिन्ह आणि पुस्तक प्रदान करतो. दैनिक अपूर्वा ग्रामोपाध्ये ज्येष्ठ पत्रकार तथा लेखिका. त्यानंतर आज सुंदर अशी गुरुवंदना ज्यांनी गायली कुमारी सिद्धी सोमनाथ पारसेकर नितीन सरांना विनंती करतो. आदरणीय नितीन पारदेसाई सरांना विनंती करतो कुमारी सिद्धी सोमनाथ पारसेकर यांना पुस्तक आणि स्मृतिचिन्ह प्रदान करावं. त्यानंतर आजच्या सुंदर अशा सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्राचार्य अनिल गजानन सावंत सर, माननीय अध्यक्ष गोवा मराठी अकादमी, मी सुभाष शिवाकर सरांना विनंती करतो की आपण सरांना स्मृतिचिन्ह प्रदान करा.
मात्र नजर चुकीने एक व्यक्ती राहिली होती. या ठिकाणी उपस्थित आहेत सौभाग्यवती सम्राट म्हणून योगेश नाईक. यानंतर वंदे मातरम त्या सादर करणार आहेत. तर डॉक्टर भटकुटे सरांना विनंती करतो की आपण सम्राटनी यांना स्मृतिचिन्ह प्रदान करावं. यानंतर त्यांचा सुश्राव्य आवाजामध्ये आपल्याला वंदे मातरम ऐकायला मिळाला आहे. आपण त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवू. त्यानंतर माननीय शिक्षण उपसंचालक गोवा राज्याचे श्री मनोज बाळकृष्ण सावरकर यांना मी प्रभाकर राठोड सरांना विनंती करतो की आपण या सुंदरशा सोहळ्याच्या स्मृती चिरकाल त्यांच्या मनामध्ये राहावे. आदरणीय श्री मनोज बाळकृष्ण सावरकर. त्यानंतर श्री सुशांत गावडे यांना विनंती करतो की गोवा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेश गणपती भटकुटे यांना आपण स्मृतिचिन्ह प्रदान करूया. त्यानंतर आदरणीय श्री पांडुरंग गावडे यांना विनंती करतो की आपण साहित्यिक तथा लोककलेच्या गाड्या अभ्यासक सभापती पौर्णिमा राजेंद्र केळकर यांना स्मृतिचिन्ह प्रदान करूया. आदरणीय श्री शरद गावडे सरांना विनंती करतो की आपण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रघुवीर फखारी सीताराम मंत्री यांना स्मृतिचिन्ह प्रदान करणार आहोत. त्यानंतर आदरणीय विश्वगुरूच्या जबाबदारी या ठिकाणी असलेल्या आहेत त्यांना विनंती करतो की आपण श्री नितीन रमेश परदेसाई माननीय अध्यक्ष श्री विद्या प्रतिष्ठान गोवा आणि या पुस्तकाचे प्रकाशक आपण जोरदार टाळ्याने त्यांचे सुद्धा आभार मानूया. त्यानंतर आदरणीय हरीश शेटगावकर उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की आपण आदरणीय गोपाळ सामंत यांना विनंती करतो की आपण जिल्हा पंचायत सदस्य मोर्जी मतदारसंघाच्या नारायण निवडकर यांना स्मृतिचिन्ह प्रदान करूया. त्यानंतर श्री नारायण सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पंचसदस्य श्री राजेश विनायक मांजरेकर यांना स्मृतिचिन्ह प्रदान करावं. त्याबरोबर श्री महेंद्र यांना विनंती करतो की पेडणे तालुका विकास परिषदेचे सचिव आदरणीय श्री नारायण नाईक सरांना आपण स्मृतिचिन्ह प्रदान करू. त्यानंतर मगाशी जे आपण स्मृतिचिन्ह प्रदान केलं होतं ते दैनिक लोकमतसाठी होतं आणि त्यानंतर अपूर्वा ग्रामोपाध्ये पुण्यातल्या काळाला विनंती करतो की हे लोकमतच्या ऑफिसमध्ये राहणार आहे आणि त्याला विनंती माई विनंती आहे की आपण पुन्हा हे स्मृतिचिन्ह त्यांना प्रदान करूया. ग्रामोपाध्ये
जो अपूर्व योग या ठिकाणी घडवून आलेला आहे, त्यामुळे एक 2 वेळा शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर जास्त वेळ न घेता मी आदरणीय विनीत मिश्रांना विनंती करतो या निमंत्रणाला निर्देश द्या. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि गजानन हरिश्चंद्र मांजरेकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित असलेले सर्व मान्यवर ज्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून या कार्यक्रमात जो आशीर्वाद दिलेला आहे, त्या आशीर्वादाचा रिटर्न आशीर्वाद याचा रिटर्न म्हणजे धन्यवाद देण्यासाठी मी उभा आहे. तर या कार्यक्रमासाठी जसं मांजरेकरांनी सांगितलं, सगळे शेवटचं काय असतं, जिलेबी वगैरे तुकडे असतात, तर माझ्या वाट्याला हे सोलकडे आलेले आहे ते मी. तर आजच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पण आपल्याला लाभलेले आहे. मांजरे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी या पुस्तकाचं विमोचन केलं, प्रकाशन केलं, त्यांचं साहित्य संग्राम मांजरेच्या वतीनं गजानन हरिश्चंद्र मांजरेकर आणि त्याच्या कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसंच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यांनी भूषवलं ते आपले आदरणीय आमचे मार्गदर्शक श्री अंजन गजानन सामंत सर, आम्ही आपले खूप आभारी आहोत. धन्यवाद सर. यासह खास परवलीवरून आलेले जे आपल्या ऑफिसमध्ये सदैव बिझी असतात आणि उर्वरित आयुष्यामध्ये सोशल वर्कमध्ये सुद्धा बिझी असतात, तसे आपले शिक्षण उपसंचालक मनोज सावेकर सर, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. पेडणे तालुका विकास परिषदेचे सचिव आणि क्रमांक 17 विद्यालयाचे व्यवस्थापक श्री एनजे नाईक सर यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद सर. गोवा विद्या प्रतिष्ठानचे माननीय अध्यक्ष डॉक्टर रामेश भटकुर्से सर, जे सदैव बिझी असतात, एवढ्या वेळ तिकडे बसलेले आहे, त्यांची इमर्जन्सी सर्व्हिस असते, तिकडे लोक पेशंट तिकडे वाट बघत असतील, ते सुद्धा हे 3 तास तिकडे जवळजवळ उपस्थित आहे. त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. उपक्रमाने शिक्षण या पुस्तकावर विवेचन करणाऱ्या सामाजिक साहित्यिक प्रसाधनोत्पादक अभ्यासक अध्यापिका पौर्णिमा राजेंद्र केतकर ज्या 70 इकडे आलेल्या आहेत, त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहे. थँक्यू. श्री विद्या प्रतिष्ठानचे गोवाचे अध्यक्ष श्री नितीन रमेश वैद्य यांचे मी सुद्धा आभार. या कार्यक्रमात उपस्थित न राहू शकल्यामुळे पण आपल्या संदेश शुभेच्छा पाठवून दिलेले ज्येष्ठ शिक्षण तज्ञ सुभाष भास्कर गिरीकर सर यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. तसेच नवनिर्मितीचे जिल्हा पंचायत सदस्य सो तारा प्रभूसर यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. स्थानिक पंच सदस्य श्री राजेश नाईक मांजरेकर यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. या पुस्तकामध्ये लेख प्रसिद्ध करणारे धनी लोकमत व त्यांच्या खास प्रतिनिधी म्हणून उपस्थित असणाऱ्या सर अपूर्वा दामोपाध्याय यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. खास शिरोडा इथून सिंधुदुर्गावरून आलेले ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक व दानशूर व्यक्ती रघुवीर भाई यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. मगाशी व्यासपीठाच्या बाहेर आमचे पंचसदस्य किरण सावंत होते, ज्यांनी हा हॉल जो आहे तो या कार्यक्रमासाठी प्रस्तुत केलेला होता. त्याच्या तो म्हणजे किरण सावंत त्यांचे सुद्धा आम्ही खूप आभारी आहोत. पुस्तक निर्मिती प्रक्रियेमध्ये शुभम प्रिंटर्सचे निलेश गावकर, पुस्तक मांडणी करणारे कोल्हापूरहून खास आलेले श्री एकनाथ शामराव पाटील, पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटणारे श्री संदीप जैन या तिघांचे मी सामूहिक असे आभार मानतो. गुरुवंदना सादर करणारी युवा गायिका कुमारी सिद्धी सोमनाथ पारसेकर, तसेच संपूर्ण वंदे मातरम गीताने सोहळ्याची सुरेख सांगताची करणारी नामवंत गायिका सौ सम्राटी आई, तसेच सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन करणारे श्री परेश नाईक व सौ सोनाली परब,
साहित्य प्रेरणा गटाचे आजगाव शहराचे अध्यक्ष विनय सदाकर इतर सर्व पदाधिकारी जे उपस्थित आहेत खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत सर्वांचे मी पुन्हा आभार मानतो. ध्वनी संकलन करणारे श्री मुकेश शिल्पसुहास घाटा यांचे मी आभार मानतो. छायाचित्रण करणारे श्री यतीश मांजरेकर यांचे प्रतिनिधी मला वाटतं आलेले आहेत त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. मांजरे ग्रामपंचायत व त्यांचे कर्मचारी यांचे मी या क्षणी आभार मानतो. व्हिडिओग्राफी करणारे जयेश नेटवर्कचे जयेश जे मागाशी होते जयेश नाईक त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच पत्रकारामध्ये आपल्या चंद्रराज दाभोलकर पद्धत आहे, आपले विठोबा मंगळेकर पद्धत आहे, मला उपसंपादक आपले राजेश पवार होते. त्या सर्वांचं मी साहित्य संघाच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. साहित्य संघाचे अध्यक्ष श्री सुभाष विद्यावती बसलेले आहेत. तसेच या सोहळ्याचे संयोजक शरद गावडे व इतर साहित्य संघ सर्व सभासद यांचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच उपस्थित असलेले विविध शाळांचे मुख्याध्यापिका, प्राचार्य, शिक्षक, शिक्षक कर्मचारी, सर्व मान्यवर सरांचे सगळे पालकवर्ग, त्यांचे शिक्षक, मित्रमंडळी, हितचिंतक जे उपस्थित होते सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच विविध शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, इतर कर्मचारी, इतर सभासद, कार्यकारी सदस्य जे या कार्यक्रमास उपस्थित होते त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या सोहळ्यासाठी खास परिसर घेतलेले श्री विशाल मांजरेकर, जगन्नाथ मांजरेकर, रुपेश मांजरेकर, संजय आरोलकर, रश्मी तारी, प्रगती परब सावंत यांचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी आपला हातभार सगळ्यांचे नाव मी घेतले नसतील तर सर्वांचे क्षमा मागून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचं मी एकत्रितपणे आभार मानतो. आणि हा आभार मानण्याचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. पुढील चित्र कृष्ण. तसंच आज जे सूत्रसंचलन घडणारे आपले दोन मुख्य निवेदक आणि निवेदिका आपला परेश नाईक, मी आदरणीय सामंत सर यांना विनंती करतो की त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या आठवणीत हे चिन्ह ठेवा. दुसरे आपले निवेदिका सोनाली परब यांना पण डॉक्टर राजेश खडकुसे यांनी प्रदान करावं अशी विनंती करतो. आणि ज्यांनी हा आमचा आवाज आपला सर्वांचा पोचवला ते आपले मुकेश गटा त्यांचा पण आम्ही गौरव गौरव करावा. मी पौर्णिमा परब यांनी विनंती करतो की स्वामी गटाला मतदान द्यावं. धन्यवाद सर. कार्यक्रमात पुढे जाण्याबद्दल मी एक नाव जे राहिलं मगाशी ते घेऊ इच्छिते. पत्रकारांतर्फे श्री नितीनजी कोरगावकर बगळी सर हे आपल्याला आणि बगळी सर किंवा बगळी सर हेही आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि दोघांसाठी एकदा जोरदार कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलो आहोत आणि शेवट गोड व्हावा आणि त्याचप्रमाणे तो सुश्राव्य व्हावा यासाठी आता मी आमंत्रित करू इच्छिते सौ सम्राज्ञी अय्यर यांना. नामवंत गायिका, संगीतकार, कलाकार आणि संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आणि आपणा सर्वांना ज्ञात आहे की आपलं राष्ट्रीय गीत, भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि त्याला 150 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचा समारोप आता या सुंदर अशा गीताने होणार आहे. वंदे श्यामला
वन्दे पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचे आभार मानतो आणि अगदी प्रेमळी शब्दामध्ये आणि एकच ऑफर अजूनही चालू आहे. आजची किंमत फक्त 200 रुपये.